चलो लेट्स सी द विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पीवायक्यू सिरीज मध्ये आपण काय बघणार माहितीये का? आता इथं 3 सेंटेन्स आहे बघा, 1 ABC, आणि त्यांनी क्वेश्चन विचारला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता ही पण एरर वाला क्वेश्चन आहे. आता ह्या एरर वाल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटची एरर बघा, त्याच्यानंतर टेन्स वाली एरर बघा, प्रिपोजिशन बघा, त्याच्यानंतर डिटरमायनर आर्टिकलची एरर बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात जे ना बघा, शब्द बघा आयदर, आणि त्याच्यानंतर खाली काय आयदर नाही, मग आयदर ऑरच्या नंतर येणारा वर्ड काय बघा बरं का, यू. आणि यू हा आपला सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? एक्झॅक्टली, यू आपला काय प्लुरल आहे, तर याच्या नंतर येणारा वर्ब काय पाहिजे? प्लुरल पाहिजे. म्हणजे हा सेंटेन्स काय आपला करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा इच, इच आणि एव्हरी, कोणकोणते वर्ड? एक इच आणि दुसरा आहे एव्हरी. जर हे दोन शब्द येत असेल तर त्याचा म्हणजे तो सब्जेक्ट काय असेल माहितीये का? सिंग्युलर असेल. आणि सिंग्युलर वर्बच्या येणाऱ्या समोर येणारा वर्ब काय पाहिजे? सिंग्युलर. मग इथं सिंग्युलर वर्ब आहे का सांगा बरं का? इथं काय पाहिजे? प्रॉपर करेक्टली आन्सर हॅज पाहिजे. म्हणजे हा सेंटेन्स आपला काय झाला? इथं रॉंग झाला. द होल ग्रुप ऑफ पेडेस्ट्रियन्स म्हणजे पायवाट चालणारे लोक वॉज स्टक बाय द स्पीडिंग व्हेकल. आता बघा, द होल ग्रुप, द होल ग्रुप म्हणजे काय माहितीये का? एकाच गटाबद्दल बोललेलं आहे. म्हणजे इथं कलेक्टिव्ह नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? कलेक्टिव्ह नाऊन. तर कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये सांगितल्यामुळे हा नाऊन काय झाला? सब्जेक्ट काय झाला? सिंग्युलर झाला. आणि सिंग्युलर सब्जेक्टच्या समोर येणारा वर्ब काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. तर म्हणजे हे पण सेंटेन्स काय आपलं करेक्ट आहे, ए आणि सी. बघा बरं का, ए आणि सी कुठं करेक्ट आहे? ए आणि सी तुम्हाला आन्सर भेटेल ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर असेच स्पॉट द एररचे क्वेश्चन किंवा पीवायक्यू सिरीजचे क्वेश्चन जर तुम्हाला बघायचे असेल तर काय करा विद्यार्थी मित्रांनो, या एंडोरा इंग्लिश अकॅडमी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वाटेल तेवढ्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. चलो, थँक्यू सो मच.